आज अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि धावची स्वरूपामध्ये राजेश जनावडेला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. देऊया डीजे यांना संधी. आपल्याला पाहायला मिळतोय त्याचे कालच्या दिवसातील जर आपण षटकार पाहिले तर अप्रतिम खेळल्या कालच्या दिवसामध्ये अतुल कांबळेच्या राहिलेल्या आहेत. परंतु त्यासारखीच फलंदाजी आज देखील पाहायला मिळेल का ते नक्कीच या ठिकाणी पाहणं आता औचित्याचं आहे. दोन्ही मॅच मध्ये अतुल कांबळेने काल कहर केला होता. दोन्ही मॅच मध्ये अतुल कांबळेची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु तोच खेळ आज देखील पाहायला मिळेल का ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. चला ओमकार, खूप वेळ लागतोय आपल्याला, वेळ आपल्याकडे कमी आहे. रणजित पवार पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि झेल टिपला गेलाय. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत अविनाश, तर विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. देऊया डीजे यांना संधी. आणि आपल्याला आपल्या लहानपणीकडे घेऊन गेलेले आहेत. सर्वांनी हे गाणं ऐकलं असेल, नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच. आणि आज खेळ नक्कीच या ठिकाणी रंगलेला आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता निलेश भिलारे दिशाभर काढण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अवांतर धावेची भर त्या ठिकाणी गणली जाते. तर बॅक टू बॅक विकेटने थोडंसं प्रेशर बीसीसी करंजे संघावर त्या ठिकाणी आलंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय आज घोषी क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 22 मॅजिक फिगर गाठताना आज पाहायला मिळतोय. 22 for 2. ओमकार याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी निलेश. उंच गेलेला चेंडू, हाफ चान्स येऊन टेपलाय. झेल घेतला जातोय का आणि निलेश भिलारे वैयक्तिक 1 धावसंख्येवर माघारी परतावं लागतंय. देऊया डीजे यांना पुन्हा एकदा संधी. ओव्हर मध्ये बरंच काही घडलेलं आहे. बीसीसी करंजे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय दिशा भरकटण्याचं काम आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. या ओव्हर मध्ये बरंचसं काही घडलेलं आहे. 23 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. परंतु थोडंसं आता सावरणं खूप गरजेचं आहे. बीसीसी करंजे थोडंसं बॅकफुटला आता ढकललं गेलंय, परंतु त्यावरून बाहेर निघावं लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय ओमकार याच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे जे गोलंदाजी आहे या गोलंदाजीमध्ये नक्कीच आज ओमकारने प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन आणण्याचं काम केलंय आणि बीसीसी करंजे याला कुठेतरी अडकवण्याचं आज हो हो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे दाद मागितली गेली आहे आणि आता पंच त्या ठिकाणी बाद देताना पाहायला मिळत आहेत.
नाही एक बॉल बाकी तर सज्ज राहायचं आहे. यानंतरची मॅच असणार आहे जबलवाडी विरुद्ध कुडाळ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण सज्ज राहायचं आहे. टॉस का बॉस मध्ये लगेचच आपण या ठिकाणी यायचं आहे. टॉस का बॉस पॉवर्ड बाय AP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून अमित प्रोप्रायटर अमित पवार. एकच चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. शेवट आणि हा लहानगा बघा. हा गणेश नाहीये ना? गणेश नाहीये ना? हा नक्कीच या ठिकाणी कारण प्रत्येक मुलगा ज्या मसवे संघामध्ये जो क्रिकेट खेळतो तो गणेश नावाने प्रसिद्ध असतो. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. शेवटच्या षटकासाठी अविनाश याला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय. अतुल कांबळेला हात खोलावे लागतील. पहिला चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवलाय परंतु चावी अविनाशनी घेतलेली आहे. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. आज BCC करंजे संघाला गौरी संघाच्या गोलंदाजाने अडकवून ठेवण्याचं काम केलंय. हो हो आता हात खोललेले आहेत. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. अतुल कांबळे बँग ऑन फायर. कम ऑन डीजे. अप्रतिम आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय मिनी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवलं गेलंय. एक धाव घेण्यामध्ये यश आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अप्रतिम असा खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. अविनाशने लगेचच क्विक सेवा दिलेली आहे आणि त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी थोडीशी पंच सल्ला मसलत करतील आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेचच त्या ठिकाणी पोहोचवला जाईल. तर अविनाश नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या क्षेत्ररक्षण गोलंदाजी करून लगेचच चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा. त्याचबरोबर विकेटचं देखील पतन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यम याला माघारी परतवलं गेलंय परंतु अभिला माघारी परतावं लागलेलं आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सचिन आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. परंतु स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अतुल कांबळे जशी बॅट आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की अविनाशने आता थोडीशी लगाम लगावलेली आहे. हेलिकॉप्टर उडवण्यासाठी अतुल कांबळेला पुन्हा पुन्हा प्रवृत्त केलेला आहे. त्यामध्ये एका चेंडूवर यश देखील आलंय परंतु 2 चेंडू अतुल कांबळेने जे हाताळले त्यामध्ये काहीच यश अतुल कांबळेला भेटलेलं नाहीये. अविनाशचं कौतुक करावं लागेल. आज गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. हाफ चान्स. दुसरा चान्स देखील म्हणावा लागेल परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे मित्रा. मन जिंकण्याचं काम आज तू केलेलं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. वैभव याच्या माध्यमातून ही एक चांगली खेळी आणि अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्या संघाचं मनोबल वाढवणारं क्षेत्ररक्षण वैभव यांनी केलेलं आहे. काहीशा धावा देखील आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. अवी त्याचं कौतुक नक्कीच आज करावं लागेल. अवीने गोलंदाजी आज शेवटच्या षटकासाठी. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे परंतु झेल सुटला गेलाय.
झेल घेणं जरा गरजेचं आहे. झेल नक्कीच या ठिकाणी घ्यावा लागेल, परंतु झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. अविनाश मित्र आज भारी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असेल आणि 34 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. आज हलक्यामध्ये बीसीसी करंजे संघ यांनी घेतलेला आहे, परंतु हलक्यामध्ये ही मॅच घेऊ नका मित्रांनो. ही मॅच अतिशय अप्रतिम आहे. आज गोलंदाजांनी जे गवडी संघाचे काम केलंय, उंच गेला पुन्हा एकदा आता हाफ चान्स येऊन ठेपला. आता झेल टिपला जातोय का? त्याही प्रकारची चूक केलेली नाहीये. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज बीसीसी करंजे संघ यांना 34 धावावर गुंडाळण्याचा प्रयत्न आज गवडी संघाने केलाय. तर डीजे यांना देऊया संधी. यानंतरची मॅच आपल्या समोर असणार आहे जवळवाडी विरुद्ध कुडाळ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस का बॉस मध्ये या. टॉस का बॉस पॉवर्ड बाय AP स्पोर्ट्स. असेल क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर 90% टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय या मैदानावर घेतलेला आहे. काही विशेष कारण? ग्राउंडवर स्कोरिंग पाहता सकाळपासून सकाळचं सत्र असल्यामुळे थोडं स्कोरिंग कमी होते, त्यामुळे चेस करण्यात इझी जाईल. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न बीसीसी जवळवाडी या संघाचा असणार आहे. तर कुडाळ संघाचे कर्णधार आमच्या समोर येत आहेत, पण थोडेसे लाजरे बुजरे आहेत. परंतु अशा प्रकारच्या लेवलला जर आपण क्रिकेट खेळत असाल तर बोलण्याचं तुम्हाला आता प्रॅक्टिस करावं लागेल. क्रिकेट बरोबर बोलण्याचं देखील प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. तर यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. प्रथम फलंदाजी करण्याची आपल्याला आमंत्रित केलं आहे फलंदाजी करण्यासाठी. फलंदाज आपले तयार आहेत का? हो नक्कीच. आम्ही पण टॉस जिंकलो असतो तर आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, परंतु आता बॅड लक. तर बॅड लकचं परिवर्तन तुम्ही बॅटिंगमध्ये करून दाखवणार. चांगला खेळ आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. धन्यवाद. आणि लगेचच आपण मॅचकडे वळणार आहोत, जी मॅच आहे बीसीसी करंजे विरुद्ध गवडी. आज आता मेहनत करावी लागणार आहे बीसीसी करंजे या संघांच्या गोलंदाजांना. आज मेहनत पुरेपूर करावी लागेल. त्याच्या मागचं कारण म्हणजे 34 धावा अवघ्या आपल्याकडे आहेत. बचावात्मक प्रयत्न आपल्याला करण्यासाठी फक्त 35 धावांचं टार्गेट, म्हणजे थोडंसं कमी टार्गेट आहे. परंतु जी मेहनत आज गवडी संघाच्या गोलंदाजांनी केलेली आहे, तशाच प्रकारची मेहनत आज बीसीसी करंजे संघाला करणं गरजेचं आहे. कारण ही मॅच खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. ही मॅच जी आहे ती बक्षीस पात्र फेरीची मॅच आहे. या ज्या चमचमत्या ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहत आहे, या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल तर ही मॅच आज जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एक ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे माननीय श्री अमोल रामदास शिर्के आरोही कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून. 35 धावांचं आव्हान आहे गवडी या संघासमोर. हा, तर इनिंगच्या हायलाइट, या आधीची जी इनिंग आहे त्याचे हायलाइट आपण लाईव्ह घर बसल्या बसल्या पाहू शकता. जे आमचे लाईव्ह ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही एक अप्रतिम संकल्पना आज आपल्याला वेगळेपण या वाहिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश बिलारे
प्रवीण धनावडे यांनी रक्षात्मक पवित्रा घेतला. एका धावेची भर गोल क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी यश आले. श्री गणेशा देखील आता झालेला आहे. एक धाव गवडी संघाच्या खात्यात देखील जमा झालेली आहे. 35 धावांचं टार्गेट आहे. 35 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आज गवडी संघ मैदानामध्ये उतरलाय. अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक आणि एकच धाव घेण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलेलं आहे. धाव फलक आता जाऊन टपलेला आहे 2 या आकड्यावर. 2 धावा. जी सुरुवात बीसीसी करंजे संघाने केली होती त्याच प्रकारची सुरुवात आज गवडी संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर बीसीसी करंजे संघाने 1-1 धावेने सुरुवात केली होती. त्याच प्रकारची सुरुवात आज गवडी संघ करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम असा फटका. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहायला मिळत आहेत, परंतु हा जो फटका आहे तो क्लासिकल फटका आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान दिला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक आता 1 ने पुढे सावलेला आहे. 7 धावा आता धाव फलकावर लगावला गेलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. त्याच दरम्यान या ठिकाणी आमचे सहकारी मित्र विजय सर आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजनाचे बादशाह ज्यांना म्हणलं जातं. आयोजन करण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाहीये. कोणत्या प्रकारचं आयोजन त्यांच्याकडे द्या. उंच गेलेला चेंडू पुन्हा एकदा तीच परिस्थिती पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. त्या ठिकाणी तर एक्सिलेंट वर्क त्या ठिकाणी कॅमेरामॅनचं आपल्याला पाहायला मिळतंय. पवन आणि रियाज हे 2 जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं प्रक्षेपण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रत्येक बारकावे या ठिकाणी टिपले गेलेले आहेत. आता लय प्राप्त केलेली आहे. बाउन्स पद्धतीचा हा चेंडू उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळालेला आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर जाऊन टेपलेला आहे. त्या 11 धावा. 18 चेंडू आणि आता 24 धावांचं आव्हान उरलंय. 18 चेंडू 24. अप्रतिम खेळ राहिलेला आहे. अतुल कांबळे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकासाठी अतुल कांबळे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. एक वेगवान गोलंदाज गेलेला आहे. दुसऱ्या गोलंदाजाला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. परंतु 2 जे चौकार लगावले गेले आहेत ते अप्रतिम चौकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. परंतु अतुल कांबळे आता थोडंसं प्रेशर आणतील का? अतुल कांबळे हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. कारण जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये आता 24 18 चेंडू आणि 24 धावांची आता गरज आहे. 18-24 हे समीकरण आहे. तर नक्कीच ASC लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. अप्रतिम अशी क्लिअरिटी त्यांची त्या ठिकाणी पाहायला मिळते. अतुल कांबळे आता गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. उंच गेलेला चेंडू आहे. हाफ चान्स येऊन टेपलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल सुटला गेलाय. झेल घेणं खूप महत्वाचं आहे आत्ताच्या क्षणाला तरी.
आणि आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला आहे, परंतु पंच निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. सल्ला मसला त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी घेतला जाईल. पाहूया काय करतायत आपल्या. आज झेल घेणं खूप महत्वाचं आहे. फिल्डिंगचा स्तर आपल्या टीमचा असणं खूप महत्वाचं आहे. BCC करंजचे संघ क्षेत्ररक्षणासाठी किंवा कोणत्याही क्रिकेटसाठी BCC करंज हा संघ मागतं बरं आहे, परंतु आज जर फलंदाजी पाहिली तर BCC करंजे यांची फलंदाजी आज थोडीशी नक्कीच या ठिकाणी आपल्याला नाराज करणारी पाहायला मिळालेली आहे. परंतु क्षेत्ररक्षण आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. झेल घेणं खूप महत्वाचं आहे. अतुल कांबळे गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू, आता देखील चान्स येऊन टेपलाय. आता कोणत्या प्रकारची चूक करणार नाहीये. राजेश धनावडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. पहिल्या विकेटचं पतन ओमकार याला माघारी परतावं लागतंय. देऊयात DJ यांना संधी. तर अतुल कांबळे यांना यश आता प्राप्त झालेलं आहे. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. निसर्ग त्या ठिकाणी फलंदाजी मार्क नवीन फलंदाज गौडी या संघाकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तर धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु प्रवीण याने नाकार दिलेला आहे. एक धाव फलकावर त्या ठिकाणी घेतली जाईल आणि धाव फलक जाऊन ठेपलेला आहे. आता 13 या आकड्यावर 13 धावा, 13 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अतुल कांबळे गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि क्षेत्र जे निवडलेलं आहे ते नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आतापर्यंत निरीक्षण करताना पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंचांची सल्लामसलत होईल आणि त्यानंतरच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, हे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही जी क्लॅरिटी आहे, पंचांवर त्या ठिकाणी फोकस आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक कॅमेरामॅनने ही क्षणचित्र टिपणे त्यांचं वर्क आता नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. अप्रतिम असा रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. पंचांचा सल्ला मसलत नक्कीच त्या ठिकाणी घेतली जाईल. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला गेला. एका धावेची भर घेतली जाईल आणि एका धावेच्या भरीने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे. 14 या आकड्यावर 14 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अतुल कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आहे. सामना करण्यासाठी प्रवीण धनावडे, ज्याचा क्लास आपण नक्कीच या ठिकाणी पाहतो. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ज्याच्या माइंडमध्ये आहे. ओहो, घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू, बाईचा इशारा पंचांकडून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. मला वाटतं प्रशांत तर प्रवीण यष्टीरक्षकाच्या सुशांत यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याच्याकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. अतुल कांबळे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय, ही गरज आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. शेवटचा चेंडू
या षटकातील पाहायला मिळतोय. आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीरक्षकाचं नाजूक काम त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर 2 लगातारचे डी झोन आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 16 या आकड्यावर. 16 धावा 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. प्रवीण धनावडेचं जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे त्यावर आज गवडी संघ उतरताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचे रिस्की शॉट त्या ठिकाणी घेतले जात नाहीये, ते तितकंच महत्वाचं आहे. आज फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आज आणि एक महत्वाची विकेट देखील प्राप्त करण्यामध्ये अतुल कांबळे यांना यश आलेलं आहे. ज्यासाठी अतुल कांबळेवर भरोसा ठेवलेला आहे कर्णधार रणजित पवार याने, तो नक्कीच सार्थ करताना आज अतुल कांबळे पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं आता बीसीसी करंजी संघासाठी अतिशय महत्वाचं आहे, कारण 12 चेंडू आणि 19 धावांचा आता आव्हान उरलेलं आहे. रणजित पवार गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार आता गोलंदाजी मार्कवर आहे. सामना करण्यासाठी निसर्ग स्ट्राईकला पाहायला मिळतोय गवडी या संघाकडून. पहिला चेंडूवर प्रहार लगावलाय, उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. झेल सुटला गेलाय. ओहो, हा मॅटर राहिलेला आहे आज बीसीसी करंजी संघ. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय झेल जे सुटले जात आहेत ते नक्कीच या ठिकाणी थोडासा मोठा प्रश्न आता झालेला आहे. बीसीसी करंजी ज्यासाठी ओळखला जातो, बीसीसी करंजी ज्यासाठी आपण त्यांचं नाव घेतो, आज त्यामध्ये थोडंसं कुठेतरी गफलत करताना पाहायला मिळतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. झेल टिपला जातोय का? आता कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. आता विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सेम खेळाडू, सेम क्षेत्ररक्षक, सेम गोलंदाज. देऊया डीजे यांना ट्रॉफीज आपण चमचमत्या या ठिकाणी पाहतोय. त्या ट्रॉफीज साठी चाललेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्या अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभलेला अमोल रामदास शिर्के आरोही कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून आणि या ट्रॉफीसाठी हे तुंबळ युद्ध या ठिकाणी रंगलेलं आहे. यामधली एखादी ट्रॉफी जो संघ आता विजयी होईल ते एखादी ट्रॉफी घेण्यासाठी सक्षम असेल हे नक्कीच त्या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. रणजित पवार एक चांगल्या प्रकारचं वर्क त्यांच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे आणि फलंदाजीसाठी राम आता आलेले आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एसटी रक्षणामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आता सुशांत थोडंसं वर्क करताना पाहायला मिळतोय. हे होणं अत्यंत गरजेचं आहे. एक एक धाव आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. हे बीसीसी करंजी संघाने नक्कीच त्या ठिकाणी जाणलेलं आहे. आज रणजित पवारने जे वर्क केलं, अतुल कांबळेने जी गोलंदाजी केली आहे ती अप्रतिम राहिलेली आहे. आता देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतंय घोषित क्षेत्र निवडलं गेलेलं आहे. बाईकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. एका धावेची भर देखील गणली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 19 या आकड्यावर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो रणजित पवार आज एक चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर राम याला हात खोलण्याची संधी देत नाहीये. आता देखील बॅट स्विंग होते. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रणजित पवार आज चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची गोलंदाजी. रणजित पवार अप्रतिम गोलंदाजीचा प्रत्यय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. राम आता त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा अडचणीत सापडलाय. 19 धावा धावफलकावर आहेत. रणजित पवार शेवटचा चेंडू. आता देखील रणजित पवारने उभं ठेवलेला आहे. राम याला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाले. शेवटचे 3 चेंडू रणजित पवार अप्रतिम
3च धावा अवघ्या खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वाची विकेट. रणजित पवार आज चांगली गोलंदाजी राहिलेली आहे, परंतु शेवटचं षटक अतिशय महत्वाचं असणार आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आता आवश्यकता आहे. 6 चेंडू 16ची ही मॅच आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पुढील गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे, तोपर्यंत डीजे यांना देऊया संधी. वर्क आता केलेला आहे अतुल कांबळे आणि रणजित पवारने जी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे, त्या गोलंदाजीचा प्रत्यय म्हणजे 16 धावा शेवटच्या षटकामध्ये राहिलेल्या आहेत. आता प्रवीण धनावडेची पारी आहे. 16 धावा या कराव्या लागणार आहेत गवडी संघाला आणि डिफेन्स करायचे आहेत बीसीसी करंजे संघाला. अप्रतिम अशी ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन धनावडे यावर प्रहार लगावलाय. पहिल्या चेंडूवर उंच गेलेला चेंडू, अप्रतिमाचा फटका. प्रवीण धनावडे बँग ऑन फायर आहे. देऊया डीजे यांना संधी. जिश धनावडे आता थोडस नक्कीच या ठिकाणी कानमंत्र देताना पाहायला मिळत आहे. 5 चेंडू आणि 10ची मॅच आता येऊन ठेपलेली आहे. 5 चेंडूंमध्ये 10 धावांची आता गरज आहे. प्रवीण धनावडे याच्यावर पूर्ण भिस्त आहे गवडी संघाची. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. पुन्हा एकदा बॅकअप घेतलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या लय मध्ये येताना सचिन धनावडे पाहायला मिळतोय. प्रवीण धनावडे आणि सचिन मध्ये चाललेली ही धुंद आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. आता समीकरण बदललेलं आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची आता आवश्यकता आहे. 4 चेंडू 10 धावा असं आहे समीकरण. सचिन धनावडे गोलंदाजी मार्कवर आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलण्यात आलंय. 3 चेंडू आणि 9 धावांची आता आवश्यकता आहे. तर सचिन धनावडे आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सचिन धनावडे यांचा पुढील चेंडू. अप्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. प्रवीण धनावडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतोय. सफल होतोय का ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. धावचीत स्वरूपामध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता या 1 आणि 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, परंतु प्रवीण धनावडेने जी लगबग केलेली आहे. प्रवीण धनावडे पुन्हा एकदा स्ट्राईकला पोहोचलेला आहे. आता मॅच मध्ये रंगत येऊन ठेपलेले आहे. अतिशय अप्रतिम अशी ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची मॅच. ज्या चमचमती ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या 4 ट्रॉफीज या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्या एका ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे. आज या ट्रॉफीसाठी चाललेली ही मॅच नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 7.36 आहे. आता समीकरण 2 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. ही मॅच आज कलाटणी देणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. बीसीसी करंजेनी जी मेहनत आतापर्यंत घेतलेली आहे, गोलंदाजांनी जो उद्रेक या ठिकाणी मांडलेला आहे, तो या ठिकाणी सफल होईल का? प्रवीण धनावडेची बॅट आज चालेल का? आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव तर धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय.
पंचांचा इशाऱ्याची वाट आता आपण पाहणार आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, परंतु शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक चेंडू आणि जर या 2 धावा अंकित केल्या गेलेल्या असतील तर 6 धावांची गरज असणार आहे शेवटच्या चेंडूवर. हो हो, ही मॅच आता पूर्णपणे टर्निंग पॉइंट आहे. सचिन धनावडेचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. पहिल्या चेंडूवर ज्या गोलंदाजाने षटकार खाल्लाय, परंतु त्यानंतर मॅच मध्ये जी जान आणलेली आहे ती 1 चेंडू आणि 6 वर ही मॅच आणून सोडलेली आहे. आणि प्रवीण धनावडे सारखा फलंदाज ज्याच्या माइंड मध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असतं, ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट करणारा प्रवीण धनावडे आज नक्कीच या ठिकाणी थोडासा संभ्रमात असेल, कारण 1 चेंडू आणि 6 धावांची आता आवश्यकता आहे. आज हे मॅच, हे तुंबळ युद्ध जे रंगलेलं आहे, त्या तुंबळ युद्धामध्ये कोण बाजी मारेल, कोण या 1 चेंडूवर 6 धावा करेल किंवा 6 धावा डिफेन्स करेल, ते तितकंच महत्वाचं आहे. 1 चेंडू आणि 6 ची ही मॅच आहे. अप्रतिम झालेली ही मॅच नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीकडे आज प्रेशर पाहायला मिळालेलं आहे. पहिलं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अवघ्या 34 धावा करण्यामध्ये बीसीसी करंजे संघ नक्कीच या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. मोजक्याच धावा त्यांच्याकडे होता. गोलंदाजीमध्ये एक चांगला प्रयत्न अतुल कांबळे आणि रणजित पवार यांनी केलेला आहे, पण शेवटच्या षटकासाठी देखील सचिन धनावडेचं कौतुक असेल. अप्रतिम अशी मॅच राहिलेली आहे सचिन धनावडे. तर या ठिकाणी नितीनजी शिर्के यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपण भेट दिलीत. जन्नी देवी चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला मॅचला सुरू करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची आता आवश्यकता आहे. अतिशय ही महत्वाची मॅच आहे. हो, बीसीसी करंजे बक्षीस पात्र फेरीमधील संघ मिळतोय आपल्याला. 3रा संघ आपल्याला आज मिळालेला आहे. बीसीसी करंजा बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेला 3रा संघ आहे. पहिल्या दिवशी मध्ये आपल्याला आलेवाडी हा संघ शुक्रवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. शनिवारच्या दिवसामध्ये भैरवनाथ करंजे हा संघ आणि आज आपल्याला मिळालेला आहे बीसीसी करंजा हा संघ. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. विनंती असेल जवळवाडी संघ आपण लगेचच लाईनअप तयार ठेवायचे आहे. यानंतर ची मॅच आपल्या समोर रंगणार आहे. जवळवाडी विरुद्ध कुडाळ या 2 संघांमध्ये असलेली ही मॅच यानंतर पाहायला मिळेल. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रणजित पवार. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरतोय रणजित पवार यांना. विनंती आहे आपण लगेचच यायचं आहे आणि आपला सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. यानंतरच्या मॅच साठी एक जावळीचा बुलंद आवाज विनोदजी धनावडे यांचा आवाज या पुढील मॅच साठी असणार आहे. थोड्या वेळापुरती मी आपली रजा घेतो. धन्यवाद. सर या.
या मैदानावरती रंगले गेले. आज जननी देवी चषक 2025 ची स्पर्धा आपल्या भेटीला आली. आज 3 गट पूर्ण झालेत आणि 4थ्या गटाला इथून सुरुवात केली जाते. पहिल्या गटातून जर आपण पाहिलं तर आलेवाडी टीम ही बक्षीस पात्र ठरली गेली आहे. दुसऱ्या गटातून जर आपण पाहिलं तर भैरवनाथ फायटर्स करंजे टीम ही दुसरी टीम ही बक्षीस पात्र ठरली आणि आताच झालेली मॅच त्यामध्ये BCC करंजे टीम ही तिसरी टीम बक्षीस पात्र ठरली. आता शेवटचा गट आणि शेवटच्या टीमची आतुरता असणार आहे. यामध्ये कोणता खेळ टीमचा उत्तम राहील आणि बक्षीस पात्र ठरली जाईल. मॅचला होते सुरुवात. ग्रीन सिग्नल आलाय. इथं अक्षय जवळ गोलंदाजी मार्गवर निघतोय आणि फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं अतुल आणि यशची जोडी इथं सज्ज होत्या. अक्षयचा पहिला चेंडू त्यावरती प्रहार चढवलाय. 3, 4, 5 क्षेत्ररक्षक धावले जात आहेत पण इथं चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू निघून चाललाय. पहिल्या चेंडूवरती इथं चौकार येतोय.